गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही दोघी बहिणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचे उत्तप्पे। तर मग बघूया आपण उपवासाचे उत्तप्पे कसे करायचे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी भगर, अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, 1 कच्चा बटाटा व हिरवी मिरचीचा ठेचा। प्रथम आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। त्यात 1 वाटी साबुदाणा व भगर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। आधी दोन ते 3 पाण्याने स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे व ते परत पाणी टाकून 2 ते 3 तास भिजत घालायचे आहे। हे मिश्रण भिजत आहे तोपर्यंत आपण जो एक कच्चा बटाटा घेतला आहे तो किसून पाण्यात भिजत ठेवूया। 2 तासानंतर आपल्याला जे आपण साबुदाणा, भगर व शेंगदाणे भिजत टाकले होते ते आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की आपलं उत्तप्प्याचं पीठ रेडी झालं आहे। त्यामध्ये आता आपल्याला सैंधव मीठ व आपण जो बटाटा किसला होता तो बटाटा आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचा आहे। पिठात घातल्यानंतर आपल्याला ते छान हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। अशा पद्धतीने आपलं उत्तप्प्याचं पीठ रेडी झालं आहे। तर चला आता आपण उत्तप्पे करायला घेऊया। उत्तप्पे करण्याच्या आधी पीठ आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे बटाटा आणि जे आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली ती एक जीव झाली पाहिजे त्या पिठामध्ये। आता आपल्याला तव्यावर थोडंसं तेल घालायचं व त्यावर आपण जे उत्तप्प्याचं पीठ तयार केलं आहे त्यात 1 चमचा आपल्याला तव्यावर घालायचं व ते हळूवार आपल्याला स्प्रेड करायचं आहे। उत्तप्पा तव्यावर टाकल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं नाही, तो असाच आपल्याला होऊ द्यायचा आहे व 2 ते 3 मिनिटांनंतर त्याला आपल्याला पलटी करायचं आहे। दोन ते 3 मिनिटांनंतर उत्तप्प्यावर आपल्याला जरा तेल घालायचं व तो नंतर पलटी करायचा। तुम्ही बघू शकता की उत्तप्पा सहजगत्या तव्यापासून मोकळा झाला आहे, एवढा पण चिटकलेला नाहीये। अशा पद्धतीने आपला उत्तप्पा रेडी झाला आहे। तुम्ही हा उत्तप्पा दह्यासोबत अथवा चटणीसोबत पण खाऊ शकतात। नवरात्र स्पेशल आज ही उपवासाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा व अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।